मोन्या, तू मला मारायचा प्लॅन करतोस काय? मी तुला सोडणार नाही. असा धडा शिकवेन ना तुला, तू बघच आता. तो मला मारण्याच्या आधी ना मीच त्याचा जीव घेईन. शोभाताई, तुम्ही विसरलात का अंजलीताई काय म्हणायला ते? पुरुषाची ताकद बाईपेक्षा जास्त असते. अंजली काय बोलली ते तुला काय माहित? ते अंजलीताई सांगत होते ना, तेव्हा मी ऐकलं. अंजलीताईने सांगितलं ना, पुरुषाची ताकद बाईपेक्षा जास्त असते. आणि तशीच वेळ आली तर मालक काय करतील काय माहित. पोलीस कंप्लेंट करूया. आपल्याकडे पुरावा कुठे आहे? पुरावा नाहीये. शोभाताई, मी आता तुम्हाला एक सांगू का? तुम्ही ना सबुरीने घ्या. अगं, तो माझा जीव घ्यायला निघालाय आणि तू मला त्याच्याशी सबुरीने वागायला सांगतेस? वय, मी आता तुमच्या भल्यासाठीच सांगते, नाही तर उगाच काहीतरी होऊन बसल. नाही नाही, काही नाही होणार. हा, काही नाही होणार. बघा, आपल्या चाळीतील बऱ्याच रहिवाशांचा मेंटेनन्स द्यायचा बाकी आहे. तो लवकरात लवकर देऊन टाका बघू. बघा, पावसाळा सुरू काय झाला. करताय तुम्ही? दूध नाहीये घरामध्ये. मी किती शोधलं इकडे तिकडे तुम्हाला. ताबडतोब दूध घेऊन या. मीटिंग आहे माझी. ते मीटिंग नंतर करा. दूध घेऊन या. टाकी. हो काका, थांबा ना. हो, मीटिंग करून जा ना. असं काय करताय? हो काका, बघा आता काय आहे, पावसाळा सुरू झालाय. आपल्या चाळीतली इतर महत्वाची कामं करून घ्यायची आहेत. काही लाईट खराब झालेले आहेत, ते रिपेअर करून घ्यायचे. आणि त्यासाठी ना मेंटेनन्स देणं खूप गरजेचं आहे. मेंटेनन्स आला नाही तर काहीच करू शकत नाही. तेव्हा माझी नम्र विनंती आहे, ज्यांचा ज्यांचा मेंटेनन्स बाकी आहे ना, त्यांनी तो देऊन टाका बघू. मी आता कर म्हणा यार, काय करू आता? अरे काय झालं? आज सुट्टी आहे ना, तर अंजूला प्रॉमिस केलं होतं तिला बाहेर घेऊन जाईन फिरायला. पैसा मी अर्जंट मीटिंग लावली ना यार, आता ती वैतागली माझ्यावर. कसं तिला काय सांगू, कसं म्हणू, काहीच कळण झालं यार. ए मदन, एखादी आयडिया, एखादा उपाय असेल तर सांग ना यार. मी काय सांगू तुला, माझी बायको नाही चिडत माझ्यावर. आणि तसंही माधुरी काही दिवसांसाठी माहेरी गेली, त्यामुळे माझं टेन्शन गेलं. चांगलंय यार. हे पण मला उपाय सांगा ना, कुणाला विचारू आता उपाय? त्याला विचार ना. ए मदन, अरे जो कधी क्रिकेटच खेळला नाही त्याला स्कोर विचारायचा. अरे मदन, गप ना. महत्वाची मीटिंग चालू आहे ना. मोहनकडे काय उपाय असेल असं वाटत नाही मला. माझ्याकडे आहे उपाय. म्हणून तुझ्याकडे उपाय? अरे मला वाघवंटात पाऊस पडल्यासारखं वाटतंय. ए मोन्या, उगाच भंकस करू नको, कळलं ना? माझं डोकं आधीच फिरलंय. माझ्याकडे उपाय आहे. माझ्याकडे एक पुस्तक आहे. आपल्या जोडीदाराला खुश करण्याचे 101 उपाय. सरप्राईज द्यायचं असं सांगून बायकोचा काटा काढायचा. बघू हे बघ. ताई, हे लय डेंजर पुस्तक आहे. हो ना मोन्या, अरे तुझ्याशी मी असं काय वाईट वागले होते की तू माझ्या जीवावर उठलास. आपण आहे ना त्यांना मिळून सरप्राईज देऊया. त्यांना ना धबधब्यावर फिरायला घेऊन जाऊया. का उद्या जाऊया का? उद्या मला सुट्टी, उद्या जाऊया. बुटीकला फोन करून विचारावं लागेल, मग सांगतो. म्हणून यार ही एक सुट्टी नाही काढू शकत का यार? तू विचारून सांगतो तुला. हे बघ, मी ना निघून देतो. मला माहिती तू दोघींना एवढ्या दिवसात कुठंच फिरायला घेऊन गेला नसतो. त्यांचा विचार कर ना, त्यांच्यासाठी सुट्टी काय विचारते. त्यांना असं सरप्राईज दिल्यावर कसले खुश होतील ते. आहे का नाही? जायचं का? जाऊया जाऊया जाऊया. चालतंय. मस्त प्लॅन सारखं करू सगळं. मोने, तू एवढं छुपर असतो माहिती नव्हतं मला. असली पुस्तकं पण वाचतो तू. मला दे ना ते पुस्तक. देतो. तुझं वाचून झालं आपलं ना? देतो. आणि उद्याच विसरू नको. नाही. नाही. हे मोनी, आधी
शोभा वहिनींना सांगू नको, नाही तर जाऊन सगळं सांगशील. कसं सांगेन शोभा? हा? सरप्राईज आहे. हो ना आलास तू हो आलो. चल जेवायला बस. हो तुझं जेवण झालं? तुझ्या आधी कसं बसेन मी? एकत्र बसूया चल. बहुतेक शोभानेही पुस्तक वाचलंय म्हणून ती माझ्याशी प्रेमाने बोलते. मोन्या अरे बस ना जेवायला. हो 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 हो. काय शोधतोयस? अरे शोभा एक पुस्तक ठेवलं होतं तिथे, ते मिळत नाहीये. कसलं पुस्तक? हा तर तू वाचलं असशील ना ते पुस्तक? छे, मी कुठे पुस्तक वाचते? मला तर माहित पण नाही कसलं पुस्तक आणलं होतं. काय आहे ते पुस्तकात? अगं जोडीदाराबरोबर कसं वागावं हे सांगणारं ते पुस्तक आहे. हो भानू, मोन्या आता खोटं बोलायला लागलाय. मोन्या काय ग? अरे चल ना ये जेवायला बसूया ये. नाही बघतो ते पुस्तक मिळत नाही. हे बघ मिळालं. अगं राहुलला पुस्तक हवं होतं, त्याला देऊन येतो आणि मग जेवायला बसतो. हा आलो आलो. ऐक ना मोन्या, त्याने आता राहुलला पण आपल्यात सामील करून घेतलंय. कुठे कुठे फेडशिले पाप. स्वतःचा संसार मोडतोय, दुसऱ्यांचाही मोडायला निघालाय. याला आता मी सोडणार नाही. याला चांगली अद्दल घडवणार. त्याने फक्त माझ्यावर आता हल्ला करू दे. बघते. शोभाताई तुम्ही विसरलात का? मालकांबरोबर राहुल साहेब पण सामील आहेत. म्हणजे तर राहुल साहेब पण पुस्तक वाचणार. म्हणजे अंजलीचा जीव पण धोक्यात आहे. होय. राहुल हा पुस्तक दादा हा कुठलं पुस्तक आहे? ते जोडीदार. जोडी गुलाबी नावाची कादंबरी आहे अंजू. मी वाचलं की देतो तुला परत. हा? चालेल. अच्छा बघू नाही वाचलं की देतो ना मी तुला नंतर अंजू. चालेल. येणार आला की काय तिच्या समोर कशाला पुस्तक घेतो? तिला कळलं सरप्राईज काय राहणार? हो कळलं नाही पाहिजे, कळलं ना? दादा हो ते पुस्तक कशावर आधारित आहे? ते पुस्तक घे. मोन्या तुला काम होतं ना रे? कुठलं काम होतं? वेंद्रच मोन्या तू. अरे काम होतं नाही का? ते तर मी सांगतो तुला बाहेर. पण काय सांगतो तुला तर ना. चल. आलो अंजू. हा हा चल लवकर, मला तिला वाचवायला हवं. त्या राहुल्याने खाण्यातनं काय तिला दिलं ना तर ती खाईल. वेडी आहे ती, त्यासारखी हुशार नाहीये. मिस्टरीनं जीव गमवत. चल लवकर पटकन. बिचारी, तिला कल्पना सुद्धा नाही तिच्यावर कसलं संकट ओढवणार आहे. अरे वहिनी काय हो? अगं बाई मिळालं का तुला पण पुस्तक? हा मग अशीच दादा देऊन गेले. म्हणजे हे पुस्तक ना तुझा काटा काढण्यासाठी राहुलने घेतलंय. वहिनी
वहिनी काही काय म्हणता हा? राहुल असं नाहीये. अशी पुस्तकं कशाला वाचल तो? मोहण्याकडे बघून वाटतं का अशी पुस्तकं वाचेल? चेहऱ्यावर जाऊ नकोस तू. मोहनच ते पुस्तक घेऊन आला आणि आता राहुलला दिलंय. माझा नाही विश्वास बसत. मग ते पुस्तक वाच, म्हणजे तुझा त्यावर विश्वास बसेल. असं म्हणतोय. कुठे आहे पुस्तक? थांब, मी देते, थांब. आपल्या जोडीदाराला संपवण्याचे 101 उपाय. माझा विश्वासच बसत नाहीये. राहुल असं काही करत एवढी जड झाली का मी त्याला. अंजू ऐक आता, ऐक. आपण त्यांच्याकडे नंतर बघू. फक्त आता आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ते आत्ता त्यांना कळता कामा नये. रडू नको. चेहरा नीट कर. रडू नकोस. भानू, अंजू, तिथून लांबूनच बोल. हा बरं ऐक ना, तो वहिनी अंजू, आम्ही दोघांनी एक प्लॅन केला. कसला प्लॅन? उद्या आम्ही तुम्हा दोघींना मुंबईच्या जवळ एका धबधब्यावर घेऊन जाणार आहे. अंजू अंजू, तू पटपट काम आवरा तुझी. हा, आणि उद्याची तयारी पण आताच करून ठेव. रात्री लवकर झोपे. पाट्यात जाऊया धबधब्यावर. मजा करू. आलो आम्ही. शोभा, स्वभावाने बाहेर येताना नाही बघितलं ना? नाही. अंजू पण गाड झोपली. सांग काय करायचं. इथं नको, इथं नको. मग खाली तर खाली. वहिनी, वहिनी, पुस्तक घेतलंय सोबत. आता काय करायचं? मला खूप भीती वाटते. रडू नकोस. कुठे जाऊ गं? सांगितल्याप्रमाणे सगळं केलंस ना तू? सगळं केलंय. आता उद्या पण त्यांना वाटलं आपण त्यांना धबधबा दाखवायला घेऊन चाललो, पण खरं सरप्राईज तिकडच आहे. तू चाकू घेतलायस ना बरोबर, आयत्या वेळेला शोधायला लागेल नाही तर. ते आता टेन्शनच घेऊ नको. चाकू मी आत्ताच बॅगेत भरून ठेवलाय. उद्या बघा का.
पण तू दिलेलं पुस्तक लई कमाल आहे. मला तर आत्ताच असं वाटतंय त्यातला एका पुस्तकातला एखादा उपाय आहे ना अंजूवर आत्ताच ट्राय करा. सारखी सारखी काय राहतेस? वहिनी लग्नाच्या आधी हात नवरा म्हणत होता त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपेट आणि आता त्या हाताने मारायला निघाला. मी असं काही होऊ देणार नाही का मोहन्याकडे मी नंतर बघते. या राहुलला चांगला धडा शिकवते. वहिनी उद्या तुम्ही जाल पण आज मी जाईन नव्हते. राहुलला बघतेच ना मी असं तुला मारतो ते हळू चाल. तुझ्याकडे मी नंतर बघते. आधी राहुलला दाखवते. चोरी करतो या मदांच्या चाळीत चोरी करतो ओळखत नाही तुम्हाला. अरे हा तर राहुल आहे. राहुलचा आवाज वाटतोय. अरे हो बघ बघ बघ. राहुल तू? अरे आम्हाला वाटलं चोर आहे. शोभा वहिनी अंजली वहिनी तुम्ही रावल्याला का मारताय? त्याला मारणार ना तर काय करणार? या दोघांना पोलिसात द्यायला पाहिजे. दोघे जण मिळून आम्हाला दोघींना मारायचा प्लॅन करतायत. काय वहिनी काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते मी. पुरावा आहे माझ्याकडे. हा बघा पुरावा. द्या बघा. झाली खात्री पटली? मोन्या आणि राहुल तुम्हाला ना सोडणार नाही. आम्हाला दोघींना मारायचा तुम्ही प्लॅन करता. अहो हे पुस्तक वाचून? हो. अहो वहिनी आपल्या जोडीदाराला सुखी ठेवायचे 101 उपाय. अहो हे पुस्तक वाचून ते तुमचा खून कसा काय करू शकतात? खुशकण बघू. बघा शोभा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. पण दादा ते राहुलला तुम्ही चाकू कशासाठी घ्यायला लावला? अगं उद्या तिथे मी तुझा वाढदिवस आहे ना अंजली. तुला सरप्राईज म्हणून केक कापायचा होता म्हणून तो चाकू घ्यायचा होता. बरोबर. तू माझ्या संशय घातला अंजू. तुला घालतो सॉरी. तुझ्यामुळे मला बुकलून काढलाय सगळ्यांनी. रस्ता दूर केलाय माझा. तुमच्या दोघांना आठवडायच करे ते समजाय का कुणाला मारताय बघा ना चादर काढून. सॉरी राहुल तू आराम कर. तू तर गप्पच बस. आराम करायला सांगतोय मला. काही तुम्ही बायकांना सरप्राईज द्यायचं. बायकांनी सरप्राईज दिलंय चादरीत घालून. तुम्ही जातो माझं घरी. वहिनी तुमच्यामुळे झालंय सगळं. अहो शोभा वहिनी काय तुम्ही पण निदान एकदा तरी पुस्तक नीट वाचायचं ना. तुमच्यामुळे बघा सगळ्यांची झोप मोड झाली. नाहीतर काय. पण कसं शक्य आहे? शोभताई मी आज सांगते. ते सकाळी अंजलीताईने तुम्हाला जी घटना सांगितली ना ती तुमच्या डोक्यात बसली म्हणून तुम्हाला पुस्तक बी तसंच दिसलं. कधी कधी ना आपण त्याचा विचार करतो ना तेच आपल्याला दिसतं. तुमच्याबद्दल तसंच झालं असेल. बरोबर आहे तुझं भावना. हो काय बरोबर बोलते? काय तुम्हाला माहितीये? नाही म्हणजे माहित नाही पण भानू बोलली ना. मग गप्पा बसा. मोना सॉरी. पण मग तू ती नायलॉनची रशी कशाला आणली होतीस? कशासाठी आणणार शोभा नायलॉनची रस्सी? कपडे वाळत घालायला.
हो का मला वाटलं माग तुम्ही पण ना